सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या तांदुळवाडी गावाजवळ एक भीषण अपघात आज घडला। म्हसवड पंढरपूर मार्गावर प्रवास करणारी एक पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळली आणि 15 पैकी 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मृतांमध्ये 4 महिला आणि 4 लहान मुलं आहेत, तर वाचवण्यात आलेल्या 7 जणांमध्ये 3 लहान मुलं आहेत। सर्व प्रवासी पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे आहेत। ते म्हसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते। दर्शन आटोपून गावाकडे परतत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं नियंत्रण सुटलं आणि पिकअप वाहन थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये कोसळलं। स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले। पोलीस आणि आपत्कालीन पथकं घटनास्थळी दाखल झाली आणि त्याच्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आणि रांजणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। तर अपघातातल्या मृतांच्या कुटुंबाला सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। साधारणतः ही घटना 4:38 ला घडली। इथं इरफान मुजावर आमचा एक मित्र त्या टमटमच्या मागे येत होता। साधारणतः ते टमटम व्हायबल झालं। टमटम काय स्पीडमध्ये वगैरे नव्हतं, 40च्या स्पीड नव्हतं। अचानक कंट्रोल सुटल्यामुळं ही गाडी विहिरीत गेली। ह्याचं दुसरे कारण की 1 किलोमीटर बॅक साईडला सगळ्या रस्त्याच्या कडेला चिलाळाची झाडं आहेत, त्यामुळं रस्ता रुंद झाला आहे। आणि सगळ्या साधारणतः ह्या महिन्यातली ही 3री-4थी घटना आहे। ह्याला संबंधित पूर्णतः MRDCचे अधिकारी संबंधित ठेकेदार चुकीच्या पद्धतीनं लँड ॲक्वायझेशन म्हणजे ज्याचं घ्यायचं आहे त्याचं काहीच केलं नाही, ज्याचा काही संबंध नाही अशा माणसाला पैसे मिळत आहे आणि ह्याच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, ह्याची पूर्ण चौकशी व्हावी।